तू पण बस जेवायला. छान झाली आहे बटाट्याची रस्सा भाजी. सुरेख. त्यात काय एवढं कौतुक करायचं? भाजी सारखी भाजी ती. बटाट्याचा रस्सा कौतुक केवढं. चपात्या कोणी केल्या? मी केल्यात मोठ्या बाई. तू केल्यात चपात्या? वा, सुरेखच झाल्यात. अय, जरा शिकून घे हिच्याकडनं. तर भाजीला चव आली की या चपात्यांमुळं. हा, थँक्यू. आई, हिंदू पण चांगल्या चपात्या करते आणि स्वयंपाक पण चांगलाच करते. पण आता श्रीकलेने चांगल्या चपात्या केल्या. आणि तुझं काय ग? लहानपणापासून तुला या इंदीचाच पुळ काय? आहे का लाज? बसली आहे सासू बरोबर जेवायला. बाई नारायणी, तुलाच सगळं बघायला लागणार. शकुंतला जेवली का? तिच्या खोलीमध्ये तू ताट नेऊन दिलंस का तिला? मोठ्या बाई, मी आईंना त्यांच्या खोलीत जेवण नेऊन दिलं. त्या जेवल्यात, औषधं घेतलीत आणि आता आराम करतात. तू नेऊन दिलं? मला ना शकुंतलेचा हेवाच वाटतो. चांगली सून पटकवली तिनं. आमचं नशीबच फुटकं. आदोक्षच्या गळ्यात बांधून ठेवला एक धोंडा. एवढं सगळं बोलतीये, स्वतःला तर काही स्वयंपाक करता येत नाही नीट. नुसतं बसून खाता येत. जेवण घशाखाली कसं काय उतरतं कुणाच ठाऊक. मोठ्या बाई, मगाशी मी अपमान केला म्हणून गेली असेल ना रडत रडत विठुराच्या पाया पडायला. हो ते मी. अगं, आता आपल्यातल्या गोष्टी बदलल्या. आपण दोघी एका टीम मध्ये आहोत हे कुणाला कळू नये म्हणून मी मुद्दाम तुझा सगळ्यांसमोर अपमान केला. मोठ्या बाई, खरं सांगू का? आधी तर मला सवयीप्रमाणे खरंच वाटलं होतं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्या श्रीकलेला असंच वाटलं पाहिजे की मी तुम्हाला नकोशी झाले, तुम्ही तिच्या टीम मध्ये आहात. मग नाही वाटलं वाईट. बाई, माझा अधोक्षज घरातून जाऊ नये म्हणून तू जे काही केलंस ना त्यालाही भारी होत. त्या श्रीकलाचे पायच धरलेस. काय ऍक्टिंग केलीस तू? काय ऍक्टिंग केलीस? ताई, काय झालं? मला असं कधीच वाटलं नव्हतं तुम्ही मला अशी दिलखुलास टाळी द्याल. हा, हे बघ, आधी तुझीचे पाय धरले ना तिला घरातनं बाहेर काढूया, मग आपल्यातलं बघू. आज पाय धरलेत, उद्या तेच पाय ओढीन आणि आडवं पाडीन. आणि समजा मला नाही जमलं
तुम्ही आहात ना माझ्या साथीला. चहा. श्रीकला, मी असा जाता येता वेळी अवेळी चहा घेत नाही. बायकोने इतक्या प्रेमाने केलेला चहा नवऱ्याला नकोय. ठीक आहे, ओतून देते. अगं अगं थांब, तू एवढ्या प्रेमानं केलायस तर घ्यायला पाहिजे. ठेव. जरा हे हातातलं काम झालं की घेतो, असे मी गरम चहा घेत नाही. गोपाळ, अरे थंडी किती पडलीये बघ ना, लगेच कोमट होईल. पटकन पिऊन टाक ना चहा. ठीक आहे. काय मी चहा पितोय का नाही हे बघत थांबणार आहेस का? आय विश. पण ना घरातली खूप कामं पेंडिंग आहेत. मी पटकन जाते, तू चहा पी. हा हो. काय गोंधळ घालतात. काय घ्यायला उठलो मी? बापरे, आजकाल फार विसरायला लागलोय. चहा प्यायला की नंतर मी काय करतो ते आठवत नाही मला. डोकंही अगदी जड होत. या चहामध्ये काय आहे हे शोधलं पाहिजे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण से. नारायणी कुठे? अहो नाही येते, बोला. श्रीकला कुठे? बाहेर गेली कुठंतरी, सांगून नाही गेली. ती कशाला तुला सांगल? तू काय तिच्या प्रेमाची? हे असले लोक मार्गात येणाऱ्याला बाजूलाच ठेवतात. मला विचार ना, आणि त्यातनं ही 150 आण. हे बघ इंदे, आता कान आणि डोळे दोन्ही उघडं ठेवून राहायचं. कोण काय करतोय, ती कुठे जाते, काय करते, सगळ्यावरती बारीक नजर ठेवायची. पण हे समजा आपण करतोय ते कुणालाही कळता कामा नये. हा, बरं ऐक, एक गोष्ट तुला सांगायचीच राहिली. ते मला जरा संशय आला म्हणून त्या दिवशी मी गोपाळच्या खोलीत गेले होते. तिथं मला एक छोटी बाटली दिसली. ही आकाशी रंगाच्या झाकणाची
वास घेतला तर एकदम मला गरगरल्यासारखंच झालं. असं म्हणजे एकदम स्वतःला सावरलं म्हणून ठीक आहे, नाही तर काही खरं नव्हतं माझं. लेबल होतं का त्या बाटलीला? लेबल नाही, लेबल नव्हतं, अशी छोटी कुपी होती. हा, अहो मोठ्या बाई, लेबल नसलेलं औषध गोपाळ कुणाला का देईल? तो त्याच्या वस्तू इकडे तिकडे ठेवत नाही, तुम्हाला पण माहिती. हा हे पण खरं. पण ती बाटली गोपाळची नव्हती, तर मग त्या बाटलीतल्या औषधानं गोपाळवरती प्रयोग होत असत. माझं डोकं तर भंजाळल्यासारखंच झालं. तरीच गोपाळ असं मधनच येड्यासारखं वागतो. या बाटलीतल्या औषधाचा शोध लावला पाहिजे. चहा प्यायलाच गोपाळ? हम्म. डावीकडे वळ. काय आहे डावीकडे? माझ्या औषधाचा परिणाम झाला नाहीये की की याने औषधच श्रीकला, अगं हा काय विचारतोय मी? काय आहे डावीकडे? डॉक्टर आहेस ना तू? तुला नाही माहिती लेफ्टला काय असतं? डावीकडे तुझं हृदय आहे आणि त्यावर फक्त माझंच नाव आहे. हो ना? श्रीकला, तुझी रिप्लेसमेंट ना या जन्मात तरी शक्य नाही. उशीर नाही होते तुला हॉस्पिटलला जायला? जायचं. जा मग. बाय. बाय. इथंच तर होता, कुठं गायब झाला? सरपंच की आणि मोबाईल शॉपिंग, दोन जबाबदाऱ्या पार पाडतो. डबल ड्युटी करतो बाई माझा नवरा. किती काम करत असला तरी सुद्धा घरी येऊन नवरेशाही दाखवत नाही, उलट गुणी नवऱ्यासारखा बायकोची मदत करतो. अर्ध्या घड्यात त्यांनी घालायच्या, अर्ध्या मी घालायच्या. ह्या गोष्टीला नजर नाही लागू बाई, नजर लावणारी घरातच आहे. आय मायो, आदोरे असं कोणी करतं का? मी किती घाबरेन, तुला काय कळतं? किती ओरडतेस? कोणी येईल ना? येऊ दे, मी किती घाबरले. अरे माणसाच्या डोक्यात ना विचार असतात, त्याची चक्री चालू असते. असं अचानक यायचं, उचलायचं, गरगर फिरवायचं, असं कोण करतं का? किती घाबरले मी. जा तिकडं. ये इकडं. मला तर असंच ऐकू आलं, इकडे ये म्हणून. येऊ येऊ. गप्प बस. इंदू, तू आज जे काय केलंयस ना, इतकं खुश आहे ना मी, इतकं
प्रेम येतं ना तुझ्यावर की बस. एरवी एरवी तुला आवडत नाही ना, नुसतं राग करतो. असं काही नाही. कधी कधी होतं, पण आजकाल नाही इंदू, खूपच डोकं खायला लागलीस. असं होय? मग डोकं खाणारीला जवळ कशाला घेतोस रे? डोकं खाती. इंदू इंदू इंदू, आता डोकं खाणारे जरी असली तरी माझी बायकोच आहे ना. गप बस. बरं ऐक ना, ते शिवणे डॅम जवळ ना एक फार्म हाऊस आहे माझ्या मित्राचं. त्याचं काय? त्याचं असं की तो म्हणत होता मला की या तुम्ही फार्म हाऊसवर वेळ मिळाला तर तुमच्या बायको सोबत. आता एवढा आग्रह केल्यावर मी नाही कसं म्हणणार ना. होच म्हणलो त्याला मी. आणि हा अगं, आपलं ते पण बाकी आहे ना. काय रे? हनीमून. छोट्या इंदूची तयारी करायला नको का? अरे माय, तू ना जास्त बोललास तर फटके दे ना. अगं बोलतो मी. ठीक आहे, नाही सांगतो त्याला आता. अरे काय मी असं कुठं? आता कसं जायचं ना मग. चल नेट प्रॅक्टिस करू. आय मयो काकी, मी असताना तुम्ही काम करताय? सर का बघू. निवांत बसा आणि मी काय करू काय नाही ते सांगा. द्या बरं इकडं. नको ग, कंटाळ तुम्हाला बसून बसून. करू दे जरा काम. अहो फक्त बसू नका, असं बसा आणि ऑर्डरी सोडा. आणि मी काय करते काय नाही ते बघा. काय आहे, सुपरवायझिंग पण खूप मोठं काम असतं काकी. हो का? म्हणजे 2 सुना आणि 1 लेक आहे. तुम्ही थोडीच काम करू देणार आहात मला. काही नाही ग, तुम्ही नव्हतात तर म्हणलं संधी साधावी. रायासाठी शिरा करते. मी करते, माझ्या हातचं खायला तो द्या तुम्ही इकडे. अजिबात नाही, करू दे मला. काय ग इंदू, तू का आज इतक्या उड्या मारत आली आहेस ग? काही झालंय का? काय नाही. आदोक्षच काही म्हणालाय का? काय ग, लाजायला काय झालं? नाही, सतत बडबड करणारी आमची इंदू आज लाजतीये म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. इंदे, तुझ्या काकीला नाही सांगणार का? काकी तुम्ही सांग आता. काय नाही, ते आदोक्षजनी प्लॅन केलाय. आम्ही त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवर फिरायला जाणार आहे. वा वा, काय वा. म्हणजे आम्ही मोठ्यांनी घरामध्ये बसायचं आणि तुम्ही सगळी कामं मोठ्यांवरती सोडून बाहेर उंडाराला जायचं. मोठे बाई तसं नाही. तसं नाही मग कसं? अहो ते आतूच म्हणाला होता.
आदोक्षच नाव आहे त्याचं. काय? अधोक्षज. तेच सांगते, तोच म्हणाला होता. नाही, तू काही बोलू नको. मी बोलते त्याच्याशी. तू मध्ये मध्ये बुजबुज नको करूस. काही गोष्ट ठरवताना आधी मोठ्यांना विचारावं, परवानगी घ्यावी. ते नाही सरळ तोंडावरती येऊन सांगतात. दीडशाने. मोठ्या बाई तुम्ही प्लीज. ए, मला अक्कल शिकवायची नाही. हा, चल निघ. मोठ्या बाई अहो, निघ म्हणते ना. निघ. मोठ्या बाई का वागता तुम्ही तिच्याशी असो? काय बिघडणार आहे ती फिरायला गेली तर? अगं बाई, या आजकालच्या सुना ती लाड केले ना तर डोक्यावरती बसतात. आगाव.